संध्याकाळच्या समय आपण आलेलो असताना आपल्या माना प्रार्थनेसाठी खाली झुकूया आणि आपली दृष्टी त्या कलोरी कुर्सा लावूया. आमच्या महान स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो, तुझ्या नावाला गौरवितो प्रभू. कारण तू चांगला परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस, तू सर्वज्ञानी, सर्व सर्व साक्षी, सर्व सामर्थ्य परमेश्वर आहेस. तू आदी आणि अंत आहेस, अल्फा आणि ओमेगा आहेस. तुझं वचन ए आणि आमेन आहे. तू म्हणतोस आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल, पण तू तुझ्या वचनातला काना मात्र बिंदू रद्द होणार नाही, कारण तू काल आज सारखा परमेश्वर आहेस. होय प्रभू, तुला धन्यवाद दे, तुझी उपकार स्तुती करण्यासाठी, तुला भेटी चढवण्यासाठी प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहोत. आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य केलंस, इन्स्पायर केलंस आणि तुझ्या उपस्थितीमध्ये येण्याचं तू भाग्य दिलंस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय प्रभू तोच तू अनुभव आम्हाला दे, जसं तू एदेन बागेमध्ये आदम आणि हव्वेला देत होता. संध्याकाळच्या वेळेला प्रभू तू यायचा आणि त्यांच्याबरोबर तू फेलोशिप करायचा. तोच तू परमेश्वर काला जुगानुसारखा आहेस प्रभू. आजच्या संध्याकाळच्या समय तू आजच्या संध्या आमची एकच अपेक्षा आहे की प्रभू तू येऊन आम्हाला तुझी जीवनाची भाकर मोडून खायला द्यावीस प्रभू. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्यातून घडलेल्या सर्व अपराधाची तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. आमच्याकडे काहीच चांगलं नाही, आमच्याकडे दृष्टी लावू नकोस. तर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुझ्याकडे येत आहोत. त्याच्यावर तू दृष्टी लाव, कारण तू परफेक्ट सॅक्रिफाईस आहे. त्याने आमच्या प्रत्येक अपराधासाठी, प्रत्येक पापासाठी पवित्र रक्ताचं बलिदान दिलेलं आहे. आणि प्रभू, त्या पवित्र रक्ताने आपल्या प्रत्येक पापाचे मोबदला किंमत त्यांनी अदा केलेली आहे प्रभू. आमच्या न्यायप्रदेशामध्ये तू क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताखाली आम्ही येतो, घर तुझ्या पवित्र रक्ताखाली आणतो. हे घर उपस्थित केल्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या घराला तू आशीर्वादित कर प्रभू. आणि प्रभू, आजच्या संध्याकाळच्या समय आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाची तू वार्तालाप कर, चुटपुट लाव, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. अंधाराच्या सर्व शक्तींचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने निषेध करतो. दुष्ट शैतानाचे सर्व जळते बाण नासुरे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने विझून टाकतो. आणि सर्व प्रभू स्थिती परिस्थिती प्रभू तुझ्या हाती देतो. भाऊ स्टॅनली परतीच्या प्रवासामध्ये आहेत प्रभू, त्यांना तू जर्नी मर्सी प्रोव्हाइड कर प्रभू. आणि हो दे तुझ्या नावाचा स्तुती, महिमा, प्रशंसा, गौरव. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो प्रभू. ह्या पुलपीटचा ताबा तू घे. माझ्या मुखातून एकही शब्द प्रभू माझ्या मनातला आणू देऊ नकोस. तर प्रत्येक शब्द प्रभू तू स्वर्गीय भांडारातून पाठव. आणि प्रभू, या निरुपयोग दासाचा तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी उपयोग कर. माझ्या चांगलं असं काहीच नाही, मी धूळ माती आणि राख आहे. फक्त तुझ्या कृपे आणि दयेने वाचलं गेलेलं आहे प्रभू. सर्व काय कंट्रोल तुझ्या हाती देतो. आणि सर्व परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देऊन पुढे वेळेस मी तुझ्या हाती देऊन छोटीशी प्रार्थना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड मधुर आणि गौरवनात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन आमेन. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण उघडूया. आपण जे मनन चिंतन करत आहोत, एबीसी अबाउट प्रेयर, आणि आपण पोचलेलो आहोत आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आमेन. काय आपली इच्छा आहे की त्यांनी आज आपल्याला ती भाकर खावयास द्यावी. आमेन. शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 1 आपण वाचणार आहोत. आणि मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13 आपण वाचणार आहोत. आणखीन एक वचन मी तुम्हाला वाचावयास सांगत आहे. रूत याचा 4था अध्याय आणि वचन 9 आपण वाचणार आहोत. प्रथम आपण उघडूया शुभवर्तमान समासावी 11वा अध्याय वचन 1 आपण वाचणार आहोत. ज्याला कोणाला सापडेल त्यांनी मोठ्याने वाचा. लूक 11:1. And it came to pass that as he was praying in a certain place, when he ceased, one of his disciples said unto him, Lord, teach us to pray, as John also taught his disciples. Amen. Amen. आणि आज जर आपल्याला या संबंधात आपण देखील कोणाला प्रार्थना करण्यास शिकू शकतो. आमेन. Yes. मत्ते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 9 ते 13. And this manner therefore pray ye, Our Father which art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done in earth as it is in heaven. Give us this day our daily bread. Amen. And forgive us our debts as we forgive our debtors. And lead us not into temptation, but deliver us from evil. For thine is the kingdom and the power and the glory forever. Amen.
आमेन. आणि रुथ रुथ याचा 4था अध्याय आणि वचन 9 आपण वाचणार आहोत. Nine. हा 4:9. And was said unto the elders and unto all the people, Ye are witnesses this day that I have bought all that was Elimelech's and all that was Chilon's and Malon's of the hand of Naomi. आमेन. आमेन. प्रभू वाचलेले वचन आशीर्वादित करो. कृपया आपण आपल्या जागेवर बसूया. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, या विषयातून आपण बघत आहोत. आणि आजच्या या आपण गेल्या वेळेला पाहिलं की कशी रूथ जी आहे तिला मुक्ती मिळालेलीची सोडवणूक झालेली आहे, ती रिडीम झालेली आहे. आपण रूथच्या पुस्तकातून बघितलं की कशा प्रकारे ब्राईड जी आहे, वधू जी आहे, ही अंतिम काळामध्ये रिडीम झालेली आहे. रिडीम होणे म्हणजे जसं प्रॉफिट आपल्याला शिकवतात की आपण कुठेतरी प्रॉफिट म्हणतात की आपण पॉन शॉपमध्ये कुठेतरी पडलो होतो आणि ती वस्तू कोणीतरी आल्याने सोडवली आणि त्यांनी काय केलं, त्याच्या मूळ मालकाकडे त्याला परत दिली. ही आहे रिडम्पशन, ही आहे मुक्ती, ही आहे सुटकारा. आणि आपण पाहिलं येस, घाण असलेली वस्तू सोडवणं, राईट. आणि आपण पाहिलं की वधूची कशी सोडवणूक झालेली आहे, कशा प्रकारे बवाज आलेला आहे. आणि तो कोण होता, किन्समन रिडीमर, आपला निकट कुटुंबी. आणि कशा प्रकारे त्यांनी जेव्हा नामीला सोडवलं आणि नामी बरोबर काय केलेलं आहे, रूथला देखील त्यांनी सोडवलेलं आहे. आणि भाऊ बहिणीनो, यात म्हणे काय केलेलं आहे बवाजाने की एक जाहीरनामा दिलेला आहे. सर्व पब्लिक समोर त्याने सांगितलेलं आहे की मी नामीला सोडवत आहे आणि नामी बरोबरच काय, रूथला देखील मी माझी पत्नी म्हणून घोषित करत आहे. त्यांनी इस्रायलला सोडवलं, तर ते करत असताना त्यांनी जेंटाईल ब्राईड निवडली. त्याने आपल्याला निवडलं, जे आपण त्याच्यापासून दूर होतो. म्हणजे कधी कधी असा विचार येतो की आपल्यात काय चांगलं बघितलं देवाने. आपल्यात एकही गोष्ट अशी चांगली नव्हती की देवाने आपल्याला निवडावं. असं वाटतं की आपल्यात ज्या वस्तू आहेत ना, त्याच्यात देवाला तिरस्कार आणि रागच येईल अशाच गोष्टी आहेत. पण त्याची दया आणि कृपा आहे. आणि कशा प्रकारे आज या सकाळपासून मी बघत होतो की कशा प्रकारे लोक आजचा जो दिवस आहे आणि या दिवसात कशा प्रकारे मौज मज्जा आणि मस्ती, म्हटलं सदोमात आणि गमोरामध्ये ह्याच्यापेक्षा काय वाईट नसेल, वेगळं नसेल. त्या ह्याच्यामध्ये आपण राहत आहोत. आणि साधेल तर निवडलेला देखील तो फसवण्याचा प्रयत्न करेल, पण तो निवडलेला कधीच फसवला जाणार नाही. पण काय हे आज कलर जे आहेत लोक उधळतायत आणि हे करतायत. परमेश्वरने आपल्या जीवनात पण काही असे कलर ठेवलेले आहेत. मला वाटतं थोडंसं मी बोलेन याच्यावर. काय तुम्ही माझ्या जोडी राहात? कशा प्रकारे हे कलर जे आहेत. आणि बाबा यानंतर जो 8-10 दिवस असतो ना, फार भयंकर असतो. कारण लोक आमच्याकडे येतात, ते कलर निघत नाही, डॉक्टर काय करू, त्या कलरने आमच्या केसांना असं झालंय, स्किनवर असे रॅश झालेत, असं इन्फेक्शन झालंय, काय करायचं. का बाबा सैतान जो आहे हा मनुष्याला फसवण्याचंच काम करत आहे. आणि कशा प्रकारे हे कलर एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये कार्य करतात. किती कलर आहेत, परंतु आपल्यासाठी हे एक काय, एक टीचिंग, आपल्यासाठी एक सबक आहे, आपल्यासाठी एक शिकवण आहे की आपण ते रंग कसे घ्यावेत. आपण बघूया सफेद कलर जो आहे हे काय दाखवतं, पवित्रता, धार्मिकता. आणि हा काय आहे, हा विजयाच आहे. एक पटकन एक वचन वाचा, मला वाटतं प्रकटीकरण 3:5 मध्ये काय लिहिलंय. He that overcometh, the same shall be clothed in white raiment, आमेन. and I will not blot out his name out of the book of life, but I will confess his name before my Father and before his angels. हालेलुया. Amen. हे वस्त्र, सफेद वस्त्र, हे सफेद वस्त्र काय दाखवलं, पावित्र्य दाखवलंय. आपलं पावित्र्य नाही भावना, आपलं नीतिमत्व काहीच नाही. जसं प्रॉफिट पण आपल्याला शिकवतात
की आपला तसं एकही असं चांगला गुण नाही की जेणेकरून देवाने सांगावं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. परंतु जेव्हा आपण त्याला घेऊन जातो, काय म्हणतो आपण प्रार्थनेमध्ये, हे आमच्या स्वर्गीय पित्या. आपण जेव्हा एकटे जातो ना देवाकडे, देव तुम्हाला आणि मला उभं पण नाही करत, कारण त्याला काय दिसतं, लाल कलर दिसतो. पण तू जेव्हा येशू ख्रिस्ताला घेऊन जातो तेव्हा तू आपल्या पुत्राला बघतो. तो आहे रायचस, तो आहे नीतिमत्व परिधान केलेलं, सफेद शुभ्र. आणि त्याने काय केलं, आपली पाप स्वतःवर घेतली. ती पापाचं काय केलं त्यांनी, काय केलेलं आहे, पापाला दंड दिलेला आहे कल्वरी क्रूसावर. जेव्हा लाल मधून लाल जेव्हा प्रॉफिट सांगतात, काय दिसतं आपल्याला, सफेद दिसतं. म्हणून आपण म्हणतो की हे आमच्या स्वर्गीय पित्या. भाव म्हणून हे काय दाखवलं, पवित्रीकरण दाखवलं, पवित्रता दाखवलं, धार्मिकता, विजय. आमेन. आपण पाहतो की पवित्र आत्मा त्याच्यावर आला कबुतरासारखा, सफेद कबूतर आपण दाखवतो. ट्रिनिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की सफेद कबूतर दाखवलं जातं. पण आपल्याला माहिती आहे काय, ट्रिनिटी नाही आहे, आपण एकच देवाला मानतो. हे 3 ऑफिसेस आहेत त्याच्या, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा, राईट. आणि रूपांतरणाच्या त्या पर्वतावर डोंगरावर जेव्हा येशू ख्रिस्ताने काय केलं, आपला जो त्याचं संपूर्ण जे वस्त्र जे आहेत, कुठलाही धोबी जो आहे तो देखील एवढे स्वच्छ शुभ्र कपडे तो सफेद आणू शकणार नाही, अशा प्रकारचे त्याचे वस्त्र होते, शुभ्र वस्त्र. हे काय दाखवत आहे, पवित्रतेला दाखवत आहे. आणि भाव बहिणींनो, दुसरे एक कलर आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी सगळ्यात महत्वाचा कलर, जो आपला कलर असं मी म्हणतो, तो आहे लाल रंग. लाल रंग आहे हा काय दाखवतो, पापाला पण दाखवतो, हे एका बलिदानाला पण दाखवत आहे. आणि काय करत आहे, एक छुटकारा दाखवत आहे. कारण त्याने आपल्याला ह्या लाल कलर मधूनच सोडवलं. रिडम्पशन इन ब्लड असा पण एक संदेश प्रॉफेटने प्रीच केला होता, अंडर द ब्लड. ही सुटकारा जो आहे आपला, हा लाल रंगातूनच झालेला आहे. त्याने काय सांगितलं, जेव्हा दूध आले मृत्यूदूत, त्याने काय सांगितलं मोसेला, काय करतो, तुमच्या दार बाह्य आहेत त्याच्यावर काय कर, त्या मेंढ्याचं रक्त लाव. म्हणजे मी जेव्हा रक्त बघेल तेव्हा मी काय करेल, ते घर ओलांडून जाईल. ओलांडण्याचा सण आपण म्हणतो. हा लाल रंग आपल्यासाठी आहे. यशाच्या आज कितीतरी जणांना मी हा पाठवला, यशा 1:18 मधला, की तुमची पात किती लाखेसारखी लाल असते तर ती बर्फान पांढरी शुभ्र मी करेन. किरमी ज्यासारखी असते तर ती लोकरीसारखी होती. आज कित्येक लोकांनी मला, जे कॅथोलिक समाजातील लोकांनी मला शुभेच्छा पाठवल्या, त्यांना मी हा कोट पाठवला, हे वचन पाठवलं. काय समजा त्याचं समुद्र सण, तो म्हणतो की मला तिटकारा या सणाचा, चंद्रदर्शन, या सगळ्या गोष्टीचा मला वीट आलाय. चला आपण काय करूया, बुद्धिवाद करूया. हा म्हणून हे सगळे सण वार आहेत, परमेश्वराचा वीट आलाय. तुम्ही माझी अंगण तुडवता, मला याचा कंटाळा, वीट आलाय, परमेश्वर म्हणतो. प्रभू त्यांना खरोखर जसा प्रकाश आपल्याला मिळाला तसं त्यांनाही मिळो. आमेन. आणि भाव बहिणीनो, सगळ्यात महत्वाचं 1:7 मध्ये वाचा, इफिस 1:7 मध्ये काय लिहिलेलं आहे, त्याने आपल्याला काय दिलेलं आहे, मुक्ती दिलेली आहे या रक्ताच्या द्वारे. In whom we have redemption through his blood, हालेलुया. the forgiveness of sins according to the riches of his grace. आमेन. Praise the Lord. म्हणून आज काय माहिती की मी हा रंग का घेतले आज, कारण आज तुम्हाला माहिती असेल, मला ठाऊक नाही, पण आज आहे रेड मून आहे. आज रेड मून आहे. आणि हा रेड मून हा एक, मला वाटतं एक ज्यूज मध्ये एक सण साजरा केला जातो. त्या सणाला, एक मिनिट, त्या सणाला म्हटलं जातं पुरीम. पुरीम नावाचा एक सण आहे. आणि हा एस्टर, एस्टर आणि मर्दखय यांनी जेव्हा त्या हमानाचा जो कट होता उद्ध्वस्त केला, उधळून लावला, त्या दिवसाचं स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर आज आहे रेड मून. आणि प्रॉफेटने आपल्याला सांगितलेलं आहे काय, कारण योएलच्या मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 30-31 वचनामध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वरचं भयंकर आणि तो दिवस येईपर्यंत काय होणार, त्या दिवसामध्ये सूर्य प्रकाश देणार नाही आणि चंद्र हा रक्तासारखा लाल होईल. आमेन. आणि आज काय, हा लाल रंग आहे. हा लाल रंग नेमका आजच आहे भाव बहिणीनो. तुम्ही पहाटे बघा, मला वाटतं आज इंटरनेटवर तुम्हाला दिसेल
की पहाटे आपल्याला तो जो चंद्र आहे हा काय होणार आहे, लाल होणार आहे. आणि प्रॉफिट जसं आपल्याला शिकवतात की ह्या सगळे चिन्ह चमत्कार का होत आहेत, कारण त्याचं येणं जवळ आलेलं आहे. आणि हे आपण ॲज अ नॉलेज घेऊ नये. तो काय म्हणतो, जसा तो दिवस येईल तसे आपल्या काय करा, माना उंच करा आणि काय करा, वरती लक्ष द्या, कारण तो दिवस जवळ येऊन ठेपलाय. प्रॉफिट जसं शिकवतात आपल्याला की वी आर ॲट द एंड ऑफ द एंड टाइम. आपण अंतिम काळातल्या पण अंतिम क्षणाला येऊन पोहोचलेलो आहोत. आणि ही चिन्ह चमत्कार या सगळ्या साईन का होत आहेत, हे आपल्याला सांगण्यासाठी. आपलं काय होणार आहे, तुम्ही जागे राहा, सावध राहा. संत पॉल म्हणतो जसं वलांडाच्या सणामध्ये काय झालं, तुम्ही कमरा बांधा आणि तयार राहा, कारण तुमचा सुटकेचा क्षण जवळ आलेला आहे. आमेन. आणि ते बवाज पण जो आहे, हा बवाज काय करताय, डायरेक्ट घोषणा करताय. ही घोषणा काय आहे, सुटकाराची घोषणा आहे. कोणासाठी, वधूसाठी. पुन्हा ते वचन वाचा, सॉरी रुत 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 त्याचा 4 अध्याय आणि 9 वचन. चार न वाचा कोणीतरी. And Boaz said unto the elders and unto all the people, they are witnesses this day that I have bought all that was Elimelech and all that was Chilons and Malons मेलन. of the hand of Naomi. आमेन. काय दिलेलं आहे, त्यांनी कुठे एका खोलीमध्ये केलेली आहे काय घोषणा, सगळ्यांच्या समोर. रूथ जी आहे, ही रूथ प्रॉफिट एका मेसेज मध्ये सांगतात की तिने तिन्ही स्टेजेस पार केलेले आहेत, जस्टिफिकेशन, सॅन्टिफिकेशन अँड बॅप्टिझम ऑफ द होली घोस्ट. तिने काय केलं, सुरुवातीला इस्रायलाच्या देवावर विश्वास ठेवला. ती काय म्हणाली की जो तुझा देव तो माझा देव, तू जिथे जाशील तिथे मी येईन, तुला जिथे पुरती तिथे मी तिथे पण असेल. काय केलं तिने, आपल्या जो मूर्ती पूजा जी होती ती सोडून तिने इस्रायलाच्या परमेश्वरावर विश्वास ठेवला. जस्टिफिकेशन. प्रॉफिटने पहिला मेसेज काय केला, फेथवर. बघा भावनं, परमेश्वर असं अर्धवट कार्य कधीच करत नाही. जो तेव्हा करत होता ते तो आजही करत आहे, आणि आपल्याला ते लक्ष ठेवायचं आहे. बघा, परमेश्वर सगळीकडे ह्या गोष्टी करत आहेत, पण ॲज अ बिलिव्हर, ॲज अ पार्ट ऑफ ब्राईड, आपलं लक्ष पाहिजे की परमेश्वर कुठल्या आयामामध्ये आता कार्य करत आहे, आपण कुठे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. प्रॉफिट मग पहिला मेसेज कशावर आला, फेथवर आला, राईट. आणि त्याने काय सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की वी हॅव अ न्यू गॅजेट, टेप्स, रेकॉर्डिंग. हालेलुया. हे रेकॉर्डिंग आपल्याला का ठेवलेलं आहे, मोशेच्या जीवनामध्ये. मोशे होऊन गेला, बरोबर, संदेश टाकून गेला. मोशेची आपण वचनं वाचतो, पण मोशेला आपण पाहिलाय, त्याचा आवाज ऐकलाय. संत पॉल जो आहे याने पण प्रीचिंग केलं, एवढी पुस्तकं लिहिली आहे ना, 2/3 भाग तर त्यानेच दिला. पण कोणी पौलाचा आवाज ऐकलाय, पौलाला पाहिलंय. तो आपण भाव किती भाग्यवान लोक आहोत, किती सौभाग्यशाली आपण लोक आहोत की ह्या काळामध्ये, अंतिम काळामध्ये आपण परमेश्वराचा आवाज ऐकलाय, द व्हॉइस ऑफ गॉड. काय लिहिलेलं आहे, प्रोफेट जे मेसेज, त्याला काय म्हणतो आपण, द व्हॉइस ऑफ गॉड. आपण त्याला, आता तुम्ही उघडा, युट्यूब उघडा, प्रॉफिटला तुम्ही बघू शकता. प्रॉफिटने कुठे टूर केल्यात, कशा सभा केल्यात, ते कशा प्रकारे मेसेज देत होते, आपण सगळं बघू शकतो. कशी चंगाई सभा त्यांनी केल्या आयोजित, बघू शकतो. त्याचा आवाज ऐकू शकतो. रात्री वाटलं 2ला झोप येत नाही, मोशेचा आवाज ऐकू शकतो आपण, पौलाचा ऐकू शकतो. परंतु ह्या अंतिम काळातल्या संदेशाचा आपण 24 तास, कधी तुम्ही टेप लावा, व्हॉइस ऑफ गॉड चालू करा, तुम्हाला ऐकायला येईल. आमेन.
कारण भाऊ बहिणी आपण त्या युगात, आणि भाऊ बहिणी हा आवाज प्रॉफिट मध्ये की हा आवाज हा टेप मध्ये काय दिलेला आहे, साठवून ठेवलेला आहे. हा कोणासाठी साठवून ठेवलेला आहे, फक्त ब्राईडसाठी. आज प्रॉफिटला किती जण काही बोलू द्या, लक्ष देऊ नका भाऊ बहिणीनं. प्रॉफिटच्या मेसेज मधून लोक स्पेलिंग मिस्टेक काढतात, त्याच्या ग्रामर मध्ये 1000 चुका तुम्हाला दिसतील, पण त्याच्या मागचं रेग्युलेशन नाही घेत. भाऊ बहिणीनं लक्षात घ्या, लोक त्यावेळेला येशू ख्रिस्ताच्या पण चुका काढायचे. प्रॉफिट मध्ये कोण आहे, यहुदा इस्करियोतचं स्पिरिट आहे. येशू ख्रिस्तामध्ये पण त्याने चूक काढली की हे पैसे गोरगरिबाला दिले असते. हे आहे इस्करियोतचं स्पिरिट. लक्ष देऊ नका भाऊ, कारण बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट या मेसेज मधूनच आहे. आणि तो जर तुमच्याकडे पवित्र आत्मा नसेल तर तुमचं रॅप्चर चुकणार. सील ऑफ गॉड तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि ते आहे पवित्र आत्म्याचा शिक्का. आमेन, सील. आमेन. आणि भाऊ बहिणीनो, हे झालं रूटचं काय झालेलं, आपण पवित्रीकरण पाहिलेलं आहे. नंतर आपण बघतो की न्यायीकरण पाहिलेलं आहे, जस्टिफिकेशन. दुसरी स्टेज आहे पवित्रीकरण. येशूने काय केलं, ऍक्शन चालू केलं. लुथरने काय आणलं, मार्टिन लुथरने काय आणलं की काय केलं, फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. धर्मीजन कशाने, विश्वासाने वाचेल. पण वेस्ली आला, तो काय म्हणतो की नाही नाही, तुम्हाला पवित्रीकरण पण करायला पाहिजे. म्हणजे फक्त विश्वास धरून चालणार नाही, तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य पण पाहिजे. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत, ज्या वचनाविरुद्ध आहेत, त्या पण तुम्ही काढायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यायचे आहेत, राईट. तुम्हाला हे सोडावं लागतं, ते सोडावं लागतं. वचनाविरुद्ध ज्या काही गोष्टी असतील ज्या आपल्या जीवनामध्ये, त्या सोडाव्या लागतात. रुथनी पण तेच केलं. रुथने विश्वास ठेवला आणि घरी बसली का? ऍक्च्युली नामीने नाही तिला सांगितलं की तू शेतामध्ये जा, काम कर. सांगितलंय पुढे वचनामध्ये आहे, पण हा रूथचा डिसिजन होता की मी काय करेन, शेतामध्ये जाईन, मोलमजुरी करेन. नेमकी कुठे गेली, भावाच्या शेतामध्ये गेली. पण तिने ह्या गोष्टी केल्या. म्हणजे तिने फक्त विश्वास नाही ठेवला, तर काय केलेलं आहे तिने, पावित्र्य. आणि मी त्या दिवशी आपण पाहिलं की ती समजा घरून शेतावर जायला निघाली, रस्त्यात कितीतरी जणांनी तिला टोकलं असेल, दुष्ण्या लावली असेल, कोणी टिंगल केली असेल, टवाळे केले असेल, कोणी म्हणते अरे ही बघ की नामीची सून चाली बघ, काय म्हणतो आपण, पांढऱ्या पायाची. बघतो की नाही समाजामध्ये आपण, ऐकतो की नाही, पांढऱ्या पायाची ती आली का आणि नवऱ्याला खालो, ऐकतो की नाही. मग कितीतरी दुष्ण तिला लावली असतील, कितीतरी मवाली लोकांनी टवाळकी केली असेल, कारण ती तरुण होती, ती काय वयोवृद्ध नव्हती. पण तिने लक्ष दिलं का? ती आपलं कार्य करत राहिली. तिने फक्त काय केलेलं आहे, सायंटिफाय स्वतःला करत राहिली. बवाजाच्या शेतात जरी गेली तरी पण तिने बवाजाच्या शेतातला त्या चीप रिपर जे आहेत, कापडी करणाऱ्या, त्यांचा पण गैरफायदा घेतला नाही. तिला जेवढं पाहिजे तेवढंच तिने घेतलं, तिच्या पोटापुरता. फुकटचं मिळव म्हणून तिने काय जास्त घेतलं नाही, सर्वात जास्त वेचला नाही, राईट. हे काय पवित्रीकरण. नंतर प्रॉफिट सांगतात की बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट. काय झालेलं आहे, जेव्हा हे सगळं झालं, ती काय म्हणाली, नामी काय म्हणाली की आता तू शांत बस, कारण तुझा निकट कुटुंबी आहे अजून. आज आपण काय करत आहोत, मेसेज प्रीच झालेला आहे, विश्वास ठेवलेला आहे. आता आपण काय करतो, आपण पण रेस्टमध्ये आहोत. जशी रूथ रेस्टमध्ये होती, काय कोणाची वाट बघत होती की माझा निकट कुटुंबी येईल उद्या परवा आणि मला काय क्लेम करेल. आपण पण तेच करत आहोत. रोज आपण वचनाला काय करत आहोत, रवंत करत आहोत, आपल्या जीवनाला ठीक करत आहोत. काय करतो आपण, त्याची वाट बघत आहोत. आणि वाट का बघत आहोत, प्रॉफिट म्हणतो की तुम्हाला खात्री असायला पाहिजे की तुमच्याकडे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे, तर वाट बघण्यात पॉइंट आहे. पण तुमच्याकडे नाही आणि तुम्ही फक्त एक बिलीवर आहेत, एक नामधारी ख्रिश्चन आहेत आणि म्हणून तुम्ही जीवन व्यतीत करत असाल, तर त्याला काय अर्थ नाही. हा प्रॉफिट एक म्हणतात, रूथ वॉज रेस्टिंग. रूथ काय करत होती, आराम करत होती.
इट वॉज अ टाइप ऑफ चर्च रेस्टिंग इन द प्रॉमिसेस ऑफ गॉड. आज आपण काय करत आहोत? मेसेज वाचत आहोत. मेसेज नुसता वाचत नाही, आपण वचनाला काय करत आहोत? ग्रहण करत आहोत. त्याप्रमाणे आपल्या जीवनात मध्ये सुधारणुकी करत आहोत. आणि ह्या केल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळणार आहे. राईट? म्हणजे तुम्ही स्वतःला काय करत आहोत? नवरीने स्वतःला काय केलेलं आहे? सजवलेलं आहे. म्हणजे तुमची बघा भाऊ बहिणीनो, ही गोष्ट अशी रॅप्चर एका क्षणात होता. क्षणात निमिषात तुम्ही बदलले जाणार आहात. परंतु त्याची तयारी जी आहे, हे काय म्हणतं प्रॉफिटने काय सांगितलं? इट इज अ ओव्हरलॅपिंग टाइम. येशू ख्रिस्त निघालेला आहे. जेव्हा रिबिका जेव्हा इसाकाला भेटायला गेली, इसाक काय घरी होता? तो शेतामध्ये काय करत होता? मनन करत होता. त्यांनी घर सोडलं होतं. हालेलुया. आणि ह्याने पण घर सोडलेलं आहे. म्हणून तर त्याने आपल्याला 28 फेब्रुवारीला दर्शन दिलं होतं. राईट? व्हिजिटेशन झालं होतं की नाही ब्राईडसाठी? घर सोडलेलं आहे. फक्त तो कोणाची वाट बघत आहे? आपली वाट बघत आहे. आज इस्रायल जे आहे 1,44,000 हे कशासाठी थांबले? आज आपण बघूया. हे आपल्यासाठी थांबले, कारण जोपर्यंत आपण तयार होत नाही तोपर्यंत त्यांची सुटका नाही होत. बरोबर? आपण आपल्यामुळे आलंय. प्रॉफिट ते म्हणतात, ओके, वी हॅव द अर्नेस्ट नाव ऑफ आवर सल्वेशन. आणि आपल्याकडे काय आता? बयान आहे. आपण देतो की नाही? एखादी आपण जमीन घेतली, एखादा फ्लॅट घेतला, एखादी गोष्ट घेतली, आपण काय करतो? टोकन देतो, बयाना. तसं पवित्र आत्मा आपल्यासाठी बयान आहे. हा बयाना अशासाठी दिलाय की जेव्हा तो येईल, तो काय करेल? आपण त्याची वधू आहोत, म्हणजे बॉडी आहोत. आणि शरीर कशाने बनतं? मस्तक आणि बॉडीने. म्हणजे शरीर कशाने बघतं? बॉडी आणि आत्म्याने बनतं. आत्मा इकडे आहे, त्याचं मस्तक तिकडे आहे. जेव्हा तो येईल तेव्हा काय होणार? हे एकत्र होणार आणि फुल बॉडी तयार होणार. स्ट्रेचर ऑफ परफेक्ट मॅन. राईट? का तुम्ही माझ्यावर जोडे आहात? आमेन. दॅट्स राईट. वी आर नॉट वरीड वेदर वी आर गोइंग ओव्हर देअर ऑर नॉट. आपल्या मनामध्ये असं हे नाही पाहिजे, डाऊट, तर मी जाईन का की राहीन. बऱ्याचशा चर्चमध्ये ना भावा बहिणीनो प्रचार होतो. कशासाठी माहितीये का? जो महासंकटाचा काळ येणार आहे, मला कधी कधी वाईट वाटतं. म्हणजे ब्रदर जॉनी आहेत, ते मुलांना शिकवतात. कशासाठी? जर तुम्ही फेल झाले ना, तो ऑक्टोबरला बसून तुम्ही कसे पास व्हाल याच्यासाठी शिकवतात. अशा प्रकारचे प्रचार काही काही मंडळांमध्ये चालू आहेत. नो, प्रॉफिट सांगते दिस इज अगेन्स्ट आवर डॉक्ट्रिन. तुम्ही लक्षात घ्या भावनेनं. आपल्याला असा नाही विचार करायचा की मी कॅप्चर मध्ये जाईन की नाही. कोणी असू दे, मी जाणार. हा आपल्या प्रत्येकाकडे कॉन्फिडन्स पाहिजे. जर तुम्ही मेसेज ऑफ द आवर मध्ये असाल तर मी प्रत्येकाने सांगायचं, हा माझा भाऊ आहे, चल मी पण आहे. आमेन. हा कॉन्फिडन्स आपल्याकडे असायला पाहिजे. प्रॉफिट इथे पुढे म्हणतात, दॅट्स राईट, गॉड सेड सो. कारण हे देवाने सांगितलेलं आहे. गॉड प्रॉमिस इट अँड वी आर गॉड द अर्नेस्ट. हे देवाने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे आणि हा आपला बयान आहे. प्रॉफिट म्हणतात, आमेन. डन बीन रिसिव्ड, क्राइस्ट हॅज एक्सेप्टेड अस. त्याने आपल्याला काय स्वीकार केलेला आहे. नो वे टू गेट अवे फ्रॉम इट नाव, वी आर देअर. हालेलुया. प्रॉफिट सांगत आहे. प्रॉफिट याच्यामध्ये काय सांगत आहे? त्यांना आपल्याबद्दल कॉन्फिडन्स आहे की तुम्ही तिथे आहात. बाबूने हा विश्वासाचा प्रश्न आहे. जर तुम्ही विश्वास ठेवाल की मी आहे तिथे, तर तुम्ही आहेत. राईट? प्रॉफिट पुढे म्हणतात, ऑल वी हॅव टू डू इज जस्ट वेट टिल ही हॅज डन डुईंग द किन्समॅन रिडमशिप. जोपर्यंत तो दावा करत नाही. आता दावा कधी करणार? जेव्हा तुमच्याकडे पवित्र आत्मा असेल तर. तो येईल ना, तो येईल आणि सांगेल की चल तुझ्याकडे पवित्र आत्मा आहे, चल यांना घेऊन मी जाणार. राईट? आणि वी हॅव द अर्नेस्ट ऑफ राईट नाव वेटिंग फॉर द टाइम दॅट वेन ही कम्स बॅक.
जेव्हा तो येईल तेव्हा तो दावा करेल. अँड देन व्हॉट्स नेक्स्ट थिंग, रूथ वॉज रिवॉर्डेड. हालेलुया. ह्या गोष्टीमुळे, रूथच्या ह्या स्वभावामुळे, रूथचा जो स्वभाव होता, रूथने जी ऍक्शन घेतली, रूथने जो विश्वास दाखवला, जे तिने पवित्रीकरणामध्ये आपले दिवस घालवले, त्याच्यामुळे तिच्याकडे हा विश्वास होता, हा दावा होता की मला कुठेतरी रिवॉर्ड मिळणार आहे. म्हणून संत पॉल काय म्हणतो की माझ्यासाठी तो अविनाशी मुकुट माझ्यासाठी ठेवलेला आहे. मी धाव संपवलेली आहे, मी विश्वास राखलेला आहे आणि माझ्यासाठी तो मुकुट राखून ठेवलेला आहे. हा विश्वास आहे भावा बहिणीनो. हा काय पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. आणि रूथकडे तो कॉन्फिडन्स होता की मी सगळ्या गोष्टी देवाच्या वचनानुसार केलेल्या आहे, कारण ती निवडलेली होती, ती आहे वधू. जर आपण पण त्याच गोष्टी करू तर आपल्याकडे पण हा विश्वास असायला पाहिजे की आपण त्याचे निवडलेले आहोत आणि तो येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. आमेन. आणि प्रॉफिटने इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की जसं बोआज जो तिचा निकट कुटुंबी होता आणि त्यांनी पब्लिकली अनाउन्समेंट केली की मी बघा, मी नामीला सोडवत आहे, नामीच्या जोडीला ही रूथ पण माझी बायको म्हणून मी स्वीकारत आहे, जेणेकरून काय ही वंश चालू राहावा. आमेन. तसं येशू ख्रिस्ताने देखील, हालेलुया, येशू ख्रिस्ताने देखील बघा, प्रॉफिटने एक गोष्ट सांगितलेली आहे. प्रॉफिट म्हणतात की येशू ख्रिस्ताने जे त्याचं बलिदान दिलं ते कुठे एका खेडेगावात नाही दिलं, कुठे एका कोपऱ्यामध्ये नाही दिलं, त्याने बरोबर पृथ्वीच्या मध्यभागी दिलं. हालेलुया. मध्यभागी अशासाठी दिलं की संपूर्ण जगाने बघावं की हा जो आहे हा माझ्या पापांसाठी बलिदान झालेला आहे. आणि जेव्हा आपण विश्वास ठेवतो, जेव्हा आपण त्याचं बलिदान कबूल करतो, जेव्हा आपण पापाचा आपण पश्चाताप करतो, जेव्हा आपण त्याचा स्वीकार करतो, तेव्हा काय करतो, आपण त्याचा पुत्र आणि कन्या होण्याचा आपल्याला अधिकार मिळतो आणि या अंतिम युगामध्ये आपण त्याची वधू म्हणून घोषित होतो. राईट. हीच गोष्ट जी बोआजाने केली तीच या युगामध्ये कोण करत आहे, येशू ख्रिस्ताने केली. माझ येशू ख्रिस्ताची वधू कोण आहे की जिने विश्वास ठेवलेला आहे, जी पवित्रीकरणामध्ये चाललेली आहे आणि जी वाट बघत आहे. काय करत आहे, वाट बघत आहे. आपल्याकडे आता प्रॉफिटने जसं सांगितलं की सगळ्या आपण कधीतरी बघूया त्या गोष्टी की कशा प्रकारे प्रॉफिटला जे 7 विजन्स आलेले होते. राईट. आणि प्रॉफिटने ह्या दिवसाबद्दल सांगितलंय की सगळं काय पूर्ण झालेलं आहे, सगळं सगळं कंप्लीट झालेलं आहे. फक्त आता त्याचं येण्याचं आगमन राहिलेलं आहे, दुसरं आगमन राहिलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत भावा बहिणींनो. आपल्याला फक्त वचनामध्ये खंबीर होऊन विश्वासाने त्याची वाट बघायची आहे. आमेन. आमेन. तर भावा बहिणींनो, गेल्या वेळेला आपण जो भाग पाहिला की कशा प्रकारे जी रूथ आहे ती रिडेम झालेली आहे, तिचं रिडेम्पशन झालेलं आहे. आपण तिथे एक भाग राहिला होता आपला, कारण वेळेच्या अभावी, की 1,44,000 काम. बरोबर. आणि याच्यासाठी आपण येऊया, गेल्या वेळेला आपण जसं पाहिलं उत्पत्तीच्या 41 अध्यायापासून आपण बघितलं की योसेफ जो आहे, हा योसेफ ह्याची मिनिस्ट्री 7 दुष्काळाच्या वर्षांसाठी होती. सुकाळच्या वर्षांमध्ये त्याची सेवा काही नव्हती, कारण त्याने काय केलं, जे 7 सुकाळची वर्ष होते त्याच्यामध्ये काय केलं, जे अन्न होतं त्याच्यातलं 20% बाजूला ठेवलं. कशासाठी, जे दुष्काळामध्ये कामाला यावं. बघा, आता इस्रायल आहे बरोबर, त्याच्यामध्ये 1,44,000 लोक आहेत, त्याची देवाची लोक आहेत बरोबर. तुम्ही कधीतरी ना युट्यूबला जाऊन ना जे ज्यूज आहेत त्यांच्या कधीतरी टेस्टिमनी आहे का, परमेश्वरचं कार्य चालू आहे, परमेश्वरचं कार्य चालू आहे. ती ज्या प्रकारे टेस्टिमनी देत आहेत ना त्या ह्याच्यामध्ये परमेश्वरचं कार्य चालू आहे. सर एक गोष्ट राहिली सांगायची की जसं आपण पाहिलं की रूथ यांनी काय केलं, जस्टिफिकेशन, सॅन्टिफिकेशन आणि बॅप्टिझम होली गोस्ट हे झालं. तसंच प्रॉफिटचे जे मेसेज आले ते पण त्याच पद्धतीने आले. बदल्या काळामध्ये प्रॉफिटने काय केलं, सगळ्यांना करेक्शन द्यायला सुरुवात केली. प्रॉफिटला एक नाव ठेवलेलं, जास्त करून लेडीज लोकांनी, वुमन हेटर्स. हा काय करतो, स्त्रियांचा द्वेषच करतो. हा पुलपीट चढला हा बायकांचं काय ठेवतच नाही. कपडे छोटे घातलेत, केस कापलेत, तू असंच करते, तू तसंच करते, सारखं काय करतो, दोष लावतो. तू मी तुमच्यावर प्रेम करतो,
पण मी जेव्हा पुलपीटवर बोलतो ना, मी स्वतःहून नाही बोलत, परमेश्वरचा आत्मा मला चालवतो. आणि मी जे काय बोलतो दस सेड द लॉर्ड असतं. मी माझ्या मनाने माझ्या बुद्धीने नाही चालत, तर इट इज दस सेड द लॉर्ड. आणि तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे मॅरेज अँड डिवोर्स आणि जे काही मेसेजेस आले ते काय केलं, परमेश्वर त्याला चालवत होता. काय करत होता, पवित्रीकरणामध्ये चालवत होता. आणि शेवटचे जे मेसेज आले त्याच्यामध्ये काय होता, बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट होता. बघा, ज्या पॅटर्न मध्ये परमेश्वराने आधी कार्य केलंय त्याच पॅटर्न मध्ये तो, बघा, आधी रूटच्या वेळेला समजा कार्य केलं, राईट. नंतर आपण बघितलं की लुथराला, वेस्लियाला, पेंटेकॉस्टल युग आलं आणि प्रॉफिट पण आला. त्यावेळेला पण त्यांनी तेच कार्य केलं. आणि प्रॉफिटच्या सेवकाईमध्ये देखील त्यांनी त्याच पॅटर्न मध्ये काम केलेलं आहे. तिथे तो चुकलेला नाहीये. ओके. पण आपण आता बघूया की 1,44,000 काय जाते, कसे रिडीम झालेले आहेत. ओके, आपण उघडूया उत्पत्ती याचा 42 अध्याय उघडूया. आणि हा जो योसेफ जो होता, हा योसेफाने काय केलेला आहे, त्यांची सेवकाई अशी होती की दुष्काळच्या काळामध्ये, आता राजा कोण होता, फारो होता, बरोबर. मग लोक पहिला कोणाकडे जाणार, फारोकडे जाणार, की बाबा आम्हाला पोटाचं काहीतरी बघ, दुष्काळ आहे, आम्हाला खायचे वांदे आहेत, काय कर, आम्हाला खायला दे. माझ्याकडे नाही, माझ्या माणसाकडे जा, माझा अपॉइंटेड जो आहे जोसेफ आहे त्याच्याकडे जा, तो तुम्हाला काय करेल, अन्नधान्य देईल. म्हणजे जरी फारो राजा असला तरी ऑथॉरिटी जी होती, अन्नधान्याची जी कोठार होती, त्याचा ताबा कोणाकडे होता, योसेफाकडे होता. म्हणजे परमेश्वर आहेच, पण आज जर तुम्हाला स्पिरिच्युअल फूड हवं असेल तर तुम्हाला देवाकडे मागायचंच आहे. पण देव काय सांगणार, माझ्याकडे नाही, तुमच्यासाठी संदेशा ठेवलाय, त्याच्याकडे जा. कारण स्पिरिच्युअल फूड इन द ड्यू सीझन कोण देणार तुम्हाला, प्रॉफिटच देणार. त्याच्याशिवाय तुम्हाला स्पिरिच्युअल फूड कुठे मिळणार नाही, राईट. आमेन. प्रॉफिट इथे म्हणतात, मला तो आवडला कोट म्हणून मला वाचावासा वाटतो. म्हणजे प्रॉफिटने काय केलं, जसं योसेफाने, जी लोक फारोकडे यायची, फारो योसेफाकडे घेऊन जायचा, पण तो योसेफाने स्वतःकडे क्रेडिट नाही घेतलं. त्यांनी सगळी मालमत्ता, जो काय त्याला पैसा अडका मिळायचा, सगळा कोणाकडे घेऊन जायचा, तो फारोकडे. आणि योसेफाने काय केलं, फारोमध्ये आणि लोक जी होती, प्रजा जी होती, यांच्यामध्ये काय झाली, समेट घडून दिली. हालेलुया. जसं येशू ख्रिस्ताने केले, तीच सेवका येशू ख्रिस्ताची होती. येशू ख्रिस्ताने काय केलं, स्वर्गातील पिता, बरोबर, त्यांनी काय केलं, देवामध्ये आणि मनुष्य जातीमध्ये समेट घडून आणला, राईट. त्याचप्रमाणे आजच्या या युगामध्ये प्रॉफिट जो होता, या प्रॉफिटने काय केलं, येशू ख्रिस्ताची आणि त्याच्या वधूची गाठ घालून दिली. कशामुळे, या स्पिरिच्युअल फूडने. मग प्रॉफिट म्हणतात, आज जर तुमच्या जीवनामध्ये संकट आली असतील, उपासमार आली असेल, तुम्हाला खाण्याची टंचाई असेल, कुठं संकट असेल, जर तुम्ही आजारी असाल, कुठल्या असाध्य अशा रोगाने ग्रासलेले असाल, तर हे काय आहे, ही आहे स्पिरिच्युअल काय, फेमिन. हा दुष्काळ आहे. आणि या दुष्काळामुळे तुम्ही काय करता, परमेश्वराच्या जवळ येता. बघा, आपण खातो पितो मजेत असतील ना घरामध्ये, देवाची आठवण नाही पडत. पण तू जेव्हा घरामध्ये एखादं संकट येतं, एखादा आजार येतो, एखादं काय वादळ येतो, तेव्हा काय करतो आपण, प्रत्येक जण आवेशाने आणि व्याकुळतेने परमेश्वराकडे प्रार्थना करतो. का करतो, कारण हीच वेळ आहे आपल्या प्रभूच्या जवळ जाण्यासाठी. जो खायला प्यायला मिळतं ना, आठवण नाही पडत भावा बहिणी. पण तू बघा, अनुभव घ्या की एखाद्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आलं, संकट आलं, वादळ आलं, भूक आली, आणि ही भूक तुमच्या रिस्टोरेशनसाठी आहे. जशी भूक आली तेव्हा मिस्राती लोक फारोकडे गेली, राईट. जशी भूक आली तसा उद्या पुत्र आपल्या बापाकडे गेला. आमेन. भूक चांगली आहे की वाईट आहे, चांगली आहे. आपल्या प्रत्येकामध्ये भूक आणि तहान असायलाच पाहिजे भावा बहिणीनो. जर भूक आणि तहान नसेल तर मग आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. मग आपण पण जगातल्या लोकांसारखे आहोत. त्यांना काय फरक पडतो, काही नाही, खाओ पिओ मजा करू, मला काय उणे नाही.
प्रकरण 3 मध्ये सांगितल्याप्रमाणे. ओके, तर प्रॉफिट ते म्हणतात हा योसेफ जो आहे याची सेवक आहे बघा, नीट आहे का. द एक्सपोजिशन ऑफ द 7 चर्च मध्ये प्रॉफिट म्हणतात नॉट फॉर वन मोमेंट डू आय ब्रिंग अ मेसेज टू द पीपल दॅट दे मे फॉलो मी. नीट लक्ष द्या, असा एकही क्षण नाही की ज्या संदेशाद्वारे मी लोकांना माझ्या मागे चालायला लावतो. प्रॉफिटने कधी स्वतःला महिमा दिला नाही, कधी स्वतःला एक्झॉल्ट केलं नाही. त्याने कोणाकडे आणलं? लोकांना. म्हणजे योसेफाने कुठे आणलं? फारोकडे आणलं. तसं प्रॉफिटनी वधूला येशू ख्रिस्ताच्या जवळ नेलं. आमेन. और जॉईन माय चर्च और स्टार्ट सम फेलोशिप अँड ऑर्गनायझेशन. मी अशामुळे कधी संप्रदाय किंवा माझ्या चर्च बरोबर फेलोशिप करा असं कधीच कोणावर जबरदस्ती नाही केली. आय हॅव नेव्हर डन दॅट अँड विल नॉट डू दॅट नाव. मी हे कधीच केलं नाही आणि आता पण मी करणार नाही. आय हॅव नो इंटरेस्ट इन दोज थिंग. मला अशा गोष्टीमध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे. बट आय डू हॅव अन इंटरेस्ट इन द थिंग्स ऑफ गॉड अँड हिज पीपल. म्हणजे मला कशामध्ये जास्त इंटरेस्ट आहे? देव आणि देवाची लोक यांची गाठभेट कशी घालावी ह्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि भाऊ-बहिणींनो, हे स्पिरिट आपल्यामध्ये पण असावं. जरी काही लोक आहेत ज्यांना देवाचं वचन माहिती नाही, ज्यांना देव ठाऊक नाही, आपली पण हीच प्रार्थना असावी की प्रभू जसं तू मला प्रकट झालास तसे ह्याबरोबर तू प्रकट हो. आपली पण इच्छा तीच असावी. ओके, दॅट वन थिंग इज टू सी एस्टॅब्लिश अ ट्रू स्पिरिच्युअल रिलेशनशिप बिटवीन गॉड अँड मेन. म्हणजे त्याची इच्छा काय होती की एक स्पिरिच्युअल रिलेशनशिप, आत्मिक सहभागिता कोणाची? लोकांची आणि देवाची गाठभेट घालून द्यावी, हीच आपली इच्छा असावी. आणि प्रॉफिटची पण तीच होती. वेअर इन मेन बिकम न्यू क्रिएशन इन क्राइस्ट. हालेलुया. जेणेकरून ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती अशी व्हावी. फिल्ड विथ हिज स्पिरिट, त्याच्या आत्म्याने भरावे. अँड लिव्ह अकॉर्डिंग टू हिज वर्ड. आणि त्याने जीवन कसं जगावं? देवाच्या वचनानुसार जगावं. ही प्रॉफिटची सेवकाई होती. आणि हीच प्रॉफिटची इच्छा होती की त्यांनी स्वतःला कधीच एक्झॉल्ट केलं नाही, स्वतःला नेहमी त्याने नम्र केलं. राईट. आमेन. आपण येऊया आता उत्पत्तीच्या, मला वाटतं ही सेवकाई लक्षात ठेवा. ओके, आपण हे सगळं पाहिलेलं आहे 41 अध्यायापर्यंत. आपण आता येऊया 42 अध्यायामध्ये येऊया. हा बघा, आता इस्रायलची कंडिशन लक्षात घ्या. इस्रायल आता काय कमी आहे का? हा, युद्ध आहे, सगळं ठीक आहे, पण तुम्ही त्यांची डेव्हलपमेंट बघा. त्यांच्याकडे काय कमी आहे? भरपूर श्रीमंत आहे. मी त्या दिवशी एकाने मला एक हे पाठवले, नोबेल प्राइजेस जे आहेत बहुतेक सगळे त्यांच्याकडे आहेत. एवढे लोक शार्प आहेत, इंटेलिजंट आहेत, त्यांना फसू नाही शकणार. तुम्ही व्यवहार करा, तुम्हाला कुठे जाऊन विकतील ना तुम्हाला कळणार पण नाही. एवढे ते एकदम शागिर्द आहेत. बिझनेसमॅन म्हणा, एकदम शार्प माइंडेड, एकदम जबरदस्त हुशार माणसं. आज प्रत्येक ॲग्रिकल्चरमध्ये म्हणा, सायन्समध्ये म्हणा, टेक्नॉलॉजीमध्ये म्हणा, हा कुठे कमी आहेत? कुठेच कमी नाही आहेत. पण बघूया आता आपण. ओके, पहिला वचन वाचा. 42:1. 42 की 43. 42. Now when Jacob saw that there was corn in Egypt, Jacob said unto his sons, Why do ye look one upon another? हा, याकोबाने ऐकलं. हा. याकोबाने ऐकलं की इकडे काय झालेलं आहे, संपूर्ण राष्ट्रांमध्ये काय झालेलं आहे, दुष्काळ पडलेला आहे. आणि याकोब इस्रायल जो आहे त्याने काय ऐकलं की मिस्रामध्ये धान्य आहे, मिस्रामध्ये भाकरी आहे. राईट. आणि त्याचा संताप झालाय. अरे सगळीकडे सगळी लोक चाललेत. अरे कुठे चालला? अरे आम्ही ऐकलंय की मिस्रामध्ये धान्य आहे, अवेलेबल आहे. आणि कोण तो एक तो योसेफ आहे ना, त्याच्याकडे सगळा कंट्रोल आहे. आम्ही चालू मिस्र, तुम्ही येता का? पण तिकडे काय करतात मुलं त्याची, सकाळी उठेत का? आज तुम्ही तो एकमेकांचे तोंड काय बघत बसलेत? उठा, निघा. कारण तुम्ही न्यूज नाही बघितली का? आजूबाजूची लोक सांगतात की नाही
की काय आहे, मिश्रामध्ये भाकरी आहे, मिश्रामध्ये धान्य आहे, मग काहीतरी करा. काय लिहिलं पुढे वचन? And he said, Behold, I have heard that there is corn in Egypt. Get you down thither, and buy for us from thence, that we may live and not die. हालेलुया. म्हणजे ही भाकर अशी आहे, कारण येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, मी स्वर्गातून उतरलेली खरी जिवंत भाकर आहे. आमेन. मग ही जी भाकर, योसेफाची भाकर खाऊन कोण मरणार नाही. मग जर वधूनी जर आपल्या योसेफाची भाकर खाली, जी वरतून उतरलेली आहे, जरा मेसेज खाला, तर आपण काय मरू? कारण तुम्ही मरणातून जीवनात पार गेलेले आहात. आमेन. हा, मग आता काय झालं? तो बाप म्हणतो पोरांना, अरे तुम्ही काय इथे बसलेत, जा मिश्रामध्ये जा आणि भाकरी घेऊन या, धान्य घेऊन या. हा, मग And Joseph's 10 brethren went down to buy corn in Egypt. काय 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 And Joseph 11 झाले पाहिजे ना, 11 झाल्या पाहिजे. yes. योसेफ तर तिकडे आहे. हा, 12 होते की नाही, 11 झाल्या पाहिजेत. 10च गेले. एकाला ठेवलाय. Yes. 1,44,000. Yes. कशासाठी बघूया आपण. ओके. हा, इथे आपण एक मिनिट, मला जरा ते उघडू द्या. काय तुम्ही आनंदित आहात? Amen. हा, मग काय झालेलं आहे पुढे? But चौथा वचन. Benjamin, Joseph's brother, Jacob sent not with his brethren, for he said, Lest pre-adventure mischief befall him. त्याला अपा होईल ना. त्यांना परवा नाही आहे भाऊ बहिणीनो. लक्ष द्या, हे देवाचे निवडलेले आहेत, पण अजून त्याच्यामध्ये पण देवाची इच्छा आहे. त्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत की ज्या आपण बघूया आज, की देवाने ह्या गोष्टी का घडवलेल्या आहेत. बेन्यामीनला काय केलेलं आहे? नाही, अरे त्याच्या जीवाचं काय बरं वाईट होईल, माझा आवडता आहे ना, शेंडेफळ आहे, जाऊ नका बाहेर खेळायला, कुठे लागलं पडला पाठवणार नाही. सिस्टरने सांगितलं, बापाने सांगितलं, डॅडीने काय जायचं नाही. बेन्यामीनला ठेवून घेतला. हा, आणि आता 10 भाऊ गेलेले आहेत. ओके, एक मिनिट. आणि त्याच वेळेला 5व्या वचन मध्ये काय लिहिलेलं आहे? त्याप्रमाणे इस्रायलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करावयास आले, कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. आमेन. तिथे देवाने काम केलं. दुष्काळ आहे, सगळे गेले. आता बघा वचनामध्ये काय सांगितलं की सगळी लोक चालेत. कनानामधली लोक पण चाललेली आहेत मिस्रामध्ये धान्य आणायला. हे बसले सकाळी उठून तोंड बघायला. देवाने काय केलं? टेम्परेचर वाढवलं, ऊन आणखीन कडक केलं. चटका लागल्याशिवाय होत नाही ना माणसाचं. काय होतं ना, सगळं आहे ना, सगळं अजून त्यांना जाणीव नाहीये. राईट, सगळं ना, माझ्या टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आहे, सायन्स मध्ये 1 नंबर आहेत, सगळ्या गोष्टी आहे. मला काय उणे पडणार आहे? हा, बरोबर. देवाने काय केलं? अच्छा, ऐकत नाही, टेम्परेचर वाढवू ना, आणखीन चटका लागू दे, मग बाहेर पडतील. आणि बाहेर निघालेत. ओके. हा, योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता आणि देशातल्या सर्व लोकांस तोच धान्य विकीत असे. योसेफाच्या भावाने येऊन जमिनीपर्यंत लावून त्यास मुद्रा केला. हालेलुया. कारण त्याला स्वप्न पडलं होतं, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. येऊन तुला काय करतील? नमन करतील, आहे ना. स्वप्न पूर्ण झालं. ओके. आणि आपण 9वं वचन वाचूया. कुठे? एक मिनिट. नाही, 8वं वाचा. 7वं नका, 8वं वाचा. आपण योसेफाने आपल्या भावानं ओळखिले, पण त्यांनी त्याला ओळखले नाही. हालेलुया. ओळखलं नाही. ओळखलं नाही. का नाही ओळखलं? थँक्यू. ओळखलं नाही, बरोबर. का भाऊ बहिणी ओळखलं नसेल? का आज इस्रायली लोकांमध्ये ओळख नाहीये? त्याचं उत्तर तुम्हाला 41व्या अध्यायातल्या 45व्या वचनामध्ये मिळेल.
फारोने योसेफाचे नाव सापनात पानेह असे ठेवले. हालेलुया. नाव बदललंय, नाव बदललंय ना. बघा, इस्रायली लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल माहिती आहे, ज्यू लोकांना, यहुदी लोकांना माहिती आहे, ओके, बरोबर. पण हा योसेफ या संपूर्ण जगाचा 7 वेळा दौरा करतो, आमच्या देशात आला नाही, नाव बदललंय. नाव काय? प्रॉफेट ब्रदर विलियम मॅरियन ब्रॅदर. त्या मनुष्याच्या पुत्राच्या मागे, मुख्य मनुष्याच्या पुत्राने कार्य केलं, हे ते अजूनही कळत नाही त्यांना. लक्षात घ्या, नाव बदललंय ना. येशू ख्रिस्ताचं नाव असं तर त्याने म्हणाले चालेल, हा आमच्या देशामधून आला, बरोबर की नाही. पण नाव बदललंय. ह्या पडद्याच्या मागे, या मानवी पडद्याच्या मागे द सन ऑफ मॅन, मुख्य मनुष्याच्या पुत्राने कार्य केलं, की त्यांचे काय झाले, त्यांच्यावर डोळ्यावर अजूनही खपले आहेत. ते पण चांगल्यासाठीच आहे, बघूया आपण. कळलं तुम्हाला. त्याच्यामुळे त्याच्या भावांनी योसेफाला ओळखलं नाही, कारण नाव बदललंय ना, मुखवटा बदललाय. कारण परमेश्वर नेहमी प्रॉफिट जर सांगतात मुखवटा घेऊन चालतो आपला परमेश्वर. कळत नाही, त्या लोकांना अजून कळत नाहीये. पण भावाबहिणींनो, हाच मेसेज उद्या इस्रायलकडे जाणार आहे. आमेन. हाच मेसेज. आमेन. आपण मला वाटतं वेळ वाचवण्यासाठी ना आपण डायरेक्ट एकदम खाली येऊया. 38वं वचन वाचा. आपल्याला माहिती आहे की मध्ये काय झालेलं आहे. योसेफाने ओळखलं, सगळं झालं, आणि मग योसेफाने काय केलं, त्यांना सांगितलं हेर आहेत म्हणून त्यांना खूप जबरदस्ती केली आणि धान्य दिलं, पण त्याच्यामध्ये त्यांच्या पैशाच्या थैल्या टाकल्या, घेऊन गेले. पण त्यांनी अट घातली, मी तुम्हाला कधी हे करेल, तुमचं खरं मानेन जेव्हा तुम्ही तुमच्या लहान भावाला घेऊन याल, तेव्हा मी खरं मानेन. पण मग तू म्हणतो की आम्हाला जाऊ दे, आम्ही आणू, नाही. त्याने काय केलं, शिमोनाला ठेवलं. शिमोनला ठेवलं, आता तुम्ही 9 जण जा. पण 9 जण गेले तेव्हा जोडीला धान्य दिलं, पैसा होता तो पण त्याचा परत दिला. आमेन. आता बघा, आता 38वं वचन होतं, डायरेक्ट खाली या. तो म्हणाला, माझ्या मुलास मी तुम्हाबरोबर पाठविणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दुःखी करून हे माझे पिकलेले केस अधोरुखी उतरवायस कारण व्हाल. आमेन. इथे जो याकूब जो आहे, इस्रायल जो आहे, तो अजून पण हट्टाला पेटलाय. बेन्यामीनला मी पाठवणार नाही, बेन्यामीन नाही पाठवणार मी. एक ऑलरेडी माझा गेलाय मुलगा, हा माझा सोन्याचा काय घरातला ताईत गेलाय, आणि हा तो माझा आणखीन प्रिय आहे. 1 लाख 24,000 अजून त्यांना, अजून त्यांचं हे नाही झालं, रिस्टोरेशन नाही झालं. का भावा बहिणीनो, जो याकूब आहे अजून पाठवत नाही? अन्न आले ना. हालेलुया. अन्न आले ना. बघा भावा बहिणीनो, जेव्हा तुम्ही, म्हणून मी सांगतो, नीट आहे का, म्हणून मी सांगतो की जेव्हा आपण खुशाल असतो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात, खूप घरामध्ये शांती आहे, मुलं चांगली आहेत, बायको चांगली वागते, गॉड ब्लेस यू, हा, आणि सगळ्या गोष्टी आहेत, देवाची आठवण नाही पडत. पण जेव्हा भूक असते, जेव्हा तहान असते, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही संकट असतात, आपत्ती असते, विपत्ती असते, जेव्हा आजार असतात, तेव्हा तुम्हाला देवाची आठवण येते. हे आता धान्य घेऊन आलाय ना ते सगळी मुलं, मग तो कशाला पाठवेल? मला काय गुन्हे पडणार नाही आहे ना, मग का म्हणतो नाही पाठवणार. अच्छा, देव म्हणतो अच्छा असं आहे का, टेम्परेचर वाढव ना. पुढे काय लिहिलंय 43व्या पहिल्या वचनात, देशात दुष्काळ अजून हा हे होत नाही, नमत नाहीये, हा नमत नाही अजून, अजून बेन्यामीनला सोडत नाही. टेम्परेचर हळूच वाढवूया. काय झालेलं आहे पुढे, दुसरं वचन, त्यांनी मिस्राहून आणलेले धान्य खाऊन संपविले, तेव्हा त्यांचा बाप त्यास म्हणाला, पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्न सामग्री खरेदी करा. हालेलुया. जेव्हा अन्न संपलं, जेव्हा उपासमार झाली, जेव्हा भूक लागली, तेव्हा बरोबर आठवण आली की आता काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा भूक लागली तेव्हाच लोक फारोकडे गेली ना.
जेव्हा भूक लागली तेव्हाच उद्या पुत्र आपल्या बापाकडे गेला. जेव्हा भूक लागली तेव्हा याकोबाला कळलं की आता मला परत अन्न आणायला पाठवायला पाहिजे पोरांना. आणि मग काय झालं, परत यहुदाने काहीतरी मध्ये मध्यस्थी करायचा प्रयत्न केला आहे की नाही, की बाबा मी त्याची हमी घेतो, हा त्याला जाऊ द्या ना, जाऊ द्या ना. परंतु भाऊ बहिणीनो, आपल्या जीवनात पण ह्या गोष्टी आहेत. हा भाऊ, नीट लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये पण अशाच गोष्टी आहेत की देव वाट बघतो. प्रिय वस्तू आहे ना, सोडायची कशी, ही गोष्ट मला आवडते, काढायची कशी जीवनातून, हे मला आवडतो, हे काढायचं कसं बघा. ओके, आपण ओके, आपण पुढे येऊया. मला वाटतं आपण ना वेळ वाचवण्यासाठी परत खाली जाऊया. मला वाटतं आपण ओके, मला वाटतं 12 वचन वाचा. मग याकोब कुठेतरी त्याला कळलेलं की अरे आता भूक आहे, खाल्याशिवाय जमणारच नाही, बरोबर की नाही. संकट आलंय, गुडघे घासल्याशिवाय होणारच नाही, प्रार्थना करायलाच पाहिजे, उपवास करायलाच पाहिजे, गुडघे घासायलाच पाहिजे, तर प्रभू ऐकेल माझं, प्रार्थनेला उत्तर देईन. चिमटा, पोटाला चिमटा, भाव बहिणी लक्षात घ्या. परमेश्वर काय करतो, पहिला पोटाला चिमटा काढतो. तुमची आवडती वस्तू ना तिकडेच मर्मावर बोट. अच्छा, तू नाही ऐकत. बघा आता, बघा काय लिहिलंय, दुप्पट पैसा बरोबर नाही. काय काय लिहिलंय, अरे किती दिवस उपाशी राहणार, पैसा दिलाय ना, नेला, गेल्या वेळेला दिलाय, परत दुप्पट पैसा घ्या. पैशाची कमी नाही, आहे कमी, इस्रायलमध्ये कमी आहे, असं होणार आहे भावने. बघा, तुमच्या गोणीचे तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल. बघा भावनेनो, जेव्हा इथे चिमटा बसतो ना, माणूस काय होतो, इमानदार बनतो, नम्र बनतो. अरे या जीवनात मी खोटेपणा केलाय का, काढायला पाहिजे. कारण आता काय खरं नाही माझं. प्रभू प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी करतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू असंच करतो. आणि एवढं सांगतो, इथून मेसेज मधून येतो, हा ऐकायलाच तयार नाही, हा मनावर घ्यायलाच तयार नाही. टेम्परेचर वाढवलं. पुढे वाचा. तर आता आपल्या भावास बरोबर घेऊन जा, बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जावयास निघा. हालेलुया, इनफ इज इनफ. आता काय खरं नाही. वचन वाचा, मत्ते 16:25. इथे आठवा, मत्ते 16:25 वाचा. 24 पासून 24 आणि 25 वाचा, फार महत्वाचं वचन आहे. 16:24. 16, 24 आणि 25 वाचा मत्ते. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. काय केलेलं आहे याकोबाने तिकडे, मुलाचा त्याग केला, केला की नाही. जा, याला घेऊन जा, त्याग. परमेश्वराची इच्छा तीच आहे की ह्या आता एकदम जवळ आलंय, सगळ्या गोष्टी घडतायत. अजून जीवनामध्ये काय असतील, फार काय जीवाभावाची गोष्ट, त्याग करावं लागेल. आमेन. पुढे काय लिहिलंय, व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. अनुसरावे म्हणजे काय, मी जसं करतो तसं, दस से द लॉर्ड आय मेसेज, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच घ्यायच्या तुम्हाला, त्या व्यतिरिक्त सगळ्या सोडायच्या आहेत. 25 वचन फार महत्वाचं आहे. कारण जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल. काय झालेलं तिकडे, बेन्यामीन आहे ना, त्याला सोडणार नाही मी, पण काय झालं, जीव गेला असता, बरोबर की नाही. आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. हालेलुया. बेन्यामीनला पाठवलं, पण त्याच्यानंतर भाव नीट लक्ष द्या, त्याच्यानंतर त्याला अन्न मिळालं, भाकरी मिळाली.
एवढंच नाही, रिस्टोरेशन झालं, गोशेन मिळाला. हालेलुया. Amen. इस्रायल कुठे लोकेट झाला? रिलोकेट गोशेन मध्ये. असा प्रांत की ज्या प्रांतामध्ये तुम्हाला काय एकदम सुजलाम सुफलाम, एकदम म्हणजे चांगला प्रॉस्पेरिटीचा भाग मिळाला. वचन काय सांगतो की जेव्हा मृत्यूदूत इस्रायलमधून गेले, गोशेनमध्ये एक कुत्रा देखील भुंकला नाही. इथे आक्रोश, क्रोध आणि काय रडारड चाललेली, अरे मरतायत, प्रथम वत्स मरतायत. परंतु गोशेनमध्ये काय झालेलं आहे? कुत्रा देखील भुंकलेला नाहीये. हालेलुया. म्हणजे भावनी उपास मार आहे, हे संकट आहे, ही जी भूक आहे ती तुम्हाला कुठे घेऊन जात आहे? स्वर्गीय राज्यात घेऊन जात आहे. Amen. आमेन. मग चांगले की वाईट आहे? का तुम्ही आशीर्वाद द्याल? आमेन. आमेन. बघा इथे काय लिहिलेलं आहे. आणि इथे आपण परत येऊया आपल्या अध्यायामध्ये, उत्पत्ती याच्या 43 अध्यायामध्ये येऊया. आणि काय झालेलं आहे? आणि हे सगळे गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर भाव बहिणींनो काय झालेलं आहे? योसेफाने बघितलं की अरे माझा एकदम माझ्या जीवाचा जीव बनामीन आलेला आहे, माझा भाऊ आलेला आहे. भाऊ म्हणून हे आहे 1,44,000 जे ज्यासाठी येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? आपलं बलिदान दिलेलं आहे. प्रॉफिट म्हणतात की हाच मेसेज उद्या इस्रायलकडे जाईल. इस्रायल काय करतील? ह्या मेसेजमध्ये ह्या रक्ताचं महत्व त्यांना कळेल आणि काय करतील? स्वतः पश्चाताप करतील, रिपेंट करतील आणि या मेसेजचा स्वीकार करतील. आमेन. आणि स्वतः काय करतील? नंतर प्रॉफिट म्हणतात की नंतर त्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळणार आहे. भले रॅप्चर आणि याच्यासाठी त्या गोष्टी नाही आहेत, परंतु त्यांच्यासाठी मोशे आणि एलिया जाणार आहेत. चिन्ह चमत्कार जी तीच त्यांनी केली होती, ती चिन्ह चमत्कार तिथे होणार आहेत. आणि ह्या लोकांना दोघांना मारणार आहेत, रस्त्यावर फेकणार. प्रॉफिटने सांगणार रस्त्यावर फेकतील, परंतु तिसऱ्या दिवशी त्यांचं काय होणार आहे? रॅप्चर होणार आहे. आमेन. आणि भाव म्हणून हा बनमीन आल्यामुळे काय झालेलं आहे बघा. सुरुवातीला जे भाऊ गेले तेव्हा त्यांचा खूप मोठा आदर सत्कार झालेला आहे का? पण बनयामीन जेव्हा येतो तेव्हा काय होतं? वचन वाचा 16 वचन वाचा 43-16. योसेफाने त्यांच्याबरोबर बनामीनेस पाहिले तेव्हा तो घरच्या कारभारास म्हणाला, या मनुष्यात घरात ने पशु मारून भोजन तयार कर, कारण आज 2 प्रहरी ही मनुष्य माझ्याबरोबर. हालेलुया. हे आहे 1,44,000 लोकांचं काय रिस्टोरेशन आहे. येशू ख्रिस्त त्यांच्या बाबतीत हे आहे, कारण बाकीच्या इस्रायली लोकांना त्याला काय पडलं नाही, कारण ते लोक आहेत, तेव्हाचेच लोक आहेत. परंतु फक्त 1,44,000 हेच फक्त या मेसेजला स्वीकारतील आणि फॉलो करतील. ओके. आता आपण प्रॉफिट काय म्हणतात बघूया. प्रॉफिट इंडिया टूरला आले होते, राईट. नंतर बघा म्हणजे प्रॉफिट असून देखील काय परिस्थिती असते बघा. कुठे गेला तो कोट? अरे सॉरी. ओके. प्रॉफिट म्हणतात की इस्रायल रिटर्न बॅक अँड गेट्स हरसेल्फ टुगेदर. आता तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आता एक राष्ट्र झालेलं आहे. इस्रायल लोक अजून देखील संपूर्ण जे जगामध्ये पांगलेली होती, तेव्हा टायटसने स्वारी केली आणि संपूर्ण जगामध्ये पांगापांग झाली. आता ती लोक परत कुठे येत आहेत? इस्रायलमध्ये येत आहेत. रिस्टोरेशन आहे, राईट. आणि इस्रायल ॲज अ नेशन त्यांना ब्लेसिंग आहे. आपल्याला ॲज अ बिलिव्हर आपण ज्या वचनामध्ये असू म्हणून आपण आपल्याला ब्लेसिंग आहे. पण इस्रायलला काय करतो देव? ॲज अ नेशन, एक राष्ट्र म्हणून तो काय करतो? आशीर्वादित करतो, राईट. हा. अँड देन द मेसेज विल गो टू इस्रायल. हा संदेश जो आज आपल्याकडे आहे तो संदेश उद्या इस्रायलकडे जाईल. अँड शी विल बी सील्ड विथ द सील ऑफ होली गोस्ट. हालेलुया. आणि काय होणार आहे? पवित्र आत्म्याने त्याला शिक्का मिळणार आहे. सी आफ्टर द जेंटाइल्स इज कॉल्ड आउट, द पीपल फॉर हिज नेम सेक विल बी कॉल्ड आउट, which is this age right here they are called. Then Israel only received the 3 year and 6 months message. म्हणजे 3.5 वर्ष काय होणार आहे? इस्रायलमध्ये हा मेसेज जाणार आहे. कारण 3.5 वर्ष येशू ख्रिस्ताने तिकडे सेवकाई केली. जेव्हा 30 वर्षाचा झाला आणि 33.5 वर्षामध्ये त्याने बलिदान केलं,
ही 3.5 वर्ष आणि ही 3.5 वर्ष, अशी 7 वर्ष मिळून त्यांनी काय केलेलं आहे, सेवा काय त्याची इस्रायलसाठी. ओके. आणि भाऊ बहिणीनो, प्रॉफिटने सांगितलं. आणि जेव्हा मला वाटतं ते मी वाचून दाखवतो तुम्हाला, म्हणजे प्रॉफिट काय म्हणतो आपण बघूया. ओके. हां, आता प्रॉफिटला जेव्हा कळलं ना, बघा आता प्रॉफिट हा मनुष्य देखील आहे आणि त्याला पवित्र आत्मा पण आहे. ओके. आता मनुष्याची बुद्धी बघा. प्रॉफिटने विचार केला, ओके, आय वॉज गोइंग अप टू इंडिया अँड आय सेड. प्रॉफिट काय म्हणतो, देवाने सांगितलेलं नाही, आय सेड. नीट लक्ष द्या. आय सेड, नाव ऑन माय रोड बॅग आय विल स्लीप राईट ओव्हर हिअर अँड आय विल ब्रिंग द मेसेज टू द ज्यूज. मग हा संदेश मी यहुदी लोकांकडे घेऊन जाईल. आय सेड, हा, नीट लक्ष द्या गोष्टीकडे. अँड गेट देम आउट देअर अँड से इज इट ट्रू. मी त्यांना जाऊन सांगेल, हा मेसेज देईल आणि सांगेल हे सत्य नाहीये का. हे प्रॉफिटचे विचार आहेत. हा, द ज्यूज ऑलवेज बिलीव्ह देअर प्रॉफिट्स. आणि तुम्हाला माहिती आहे की यहुदी लोक हे संदेष्टांना मानणारे आहेत, की मसीहा हा देखील एक संदेष्टा असेल, असं त्यांची हे आहे, मत आहे. राईट. ओके. बिकॉज गॉड टोल्ड देम दॅट द मसीहा वुड बी अ प्रॉफिट. मसीहा जो आहे हा एक संदेष्टा असेल. ओके. अँड दे बिलीव्ह देअर प्रॉफिट अँड गॉड सेड, इफ देअर बी अमंग यू अ मॅन हु इज अ प्रॉफिट. आणि देवाने सांगितलं त्यांना की जर त्या मनुष्यांमध्ये एखादा जर संदेष्ट असेल, आय विल डील विथ हिम इन विजन्स अँड सो फोर्थ. मग दृष्टांतामधून मी तुमच्याशी काय करेल, वाटाघाटी करेल. राईट. अँड इफ दॅट ही सेज कम टू पास देन यू हिअर हिम. जर त्याने त्या गोष्टी सांगितल्या आणि त्या वचनाप्रमाणे असतील तर तुम्ही त्यांचं ऐका. फॉर आय एम विथ हिम, कारण मी त्याच्या जोडीला असेल. हे प्रॉफिटचे विचार चालू आहेत, प्रॉफिटच्या मनामध्ये चाललेत. ओके. सी, बट इफ इट डोंट कम टू पास देन डोंट हॅव नथिंग टू डू विथ दॅट प्रॉफिट. जर अशा गोष्टी बघा, प्रॉफिटकडे 10 सेड द लॉर्ड होतं. आमेन. प्रॉफिटने कधी 10 सेड द लॉर्ड बोलला आणि झालं नाही, घटित झालं नाही, असं कधीच नाही घडलं. म्हणजे प्रॉफिटकडे कॉन्फिडन्स होता, पण हा होता एक मनुष्याचा कॉन्फिडन्स. ओके. हा, ओके. बट इफ इट डज टू कम टू पास देन ही सेज, then you hear him because I am with him and the Jews know that. मग यहुदी लोकांना विश्वास बसेल की देव माझ्या जोडीला आहे आणि देव माझा उपयोग करत आहे. ओके. अँड आय थॉट, ओ माय, वुडंट इट बी दॅट वंडरफुल. काय किती अद्भुत गोष्ट असेल की मी यहुद्यांकडे जाईल आणि हा मेसेज देईल आणि ते लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतील. किती अद्भुत गोष्ट आहे. आय विल जस्ट गेट मी अबाउट 4,000 or 5,000 of them and stand out there and let them just read that Bible. 4-5 हजार लोक असतील तिकडे आणि ते ह्या संदेशाचा केला पण असता भावा बहिणीनो. पण ही होती मनुष्याची इच्छा, देवाची इच्छा नव्हती. पवित्र आत्मा त्या वेळेला त्याला लीड करत नव्हता. बघा भावा बहिणीनो, जेव्हा आपण एका शिखरावर असतो, ज्या वेळेला आपल्याला वाटतं की अरे मला बरंच प्रकटीकरण आहे, मला बरंच रेव्होल्युशन आहे, मला बरंच कळतं, आपण आपल्या बुद्धीने चालतो. देव म्हणतो अच्छा तुझी बुद्धी चालव दे. बघा इथे बघा, मला खूप आवडलं म्हणून मी वाचून दाखवतो. इफ दिस बी द मेसिया लेट सी हिम डू द सायन्स ऑफ द प्रॉफिट. जर हा मसिया असेल तर हा संदेशाची चिन्ह चमत्कार करेल. आणि आय सेड व्हॉट्स सेटअप इट विल बी. काय काय असेल ती गोष्ट. म्हणजे प्रॉफिट मनामध्ये विचार करत होते की मी जाईन, म्हणजे काय इमले बांधत होतो मनामध्ये की मी जाईन, यहुदी लोकांना मेसेज देईन आणि 4-5 हजार लोक जमतील, ना असं होईल ना तसं होईल. प्रॉफिटच्या मनामध्ये चालू आहे सगळं. हा, ओके. अँड हॅड माय तिकीट इन माय हँड जस्ट अबाउट 30 minutes बिफोर कॉलिंग हिम टाइम ऑन द अरेबिक प्लेन्स लाईन. अर्धा तास अगोदर माझ्याकडे तिकीट होतं इस्रायलसाठी आणि अनाउन्समेंट होणार होती. So I was standing out there at Cairo, Egypt, and I thought, praise God. सगळं मीच आहे. माझ्या मनात असं आहे आणि माझ्या मनात असं आलं आणि मी विचार केला, मी कैरो एअरपोर्टवर उभा आहे आणि प्रेस गॉड.
प्रभूला धन्यवाद असो. इन 2 more hours the Jews will receive the same thing that they did at Pentecost. हा मनुष्याचा विश्वास होता. जसं पेंटेकॉस्टच्या दिवशी मेसेज त्यांनी स्वीकार केला, पवित्र आत्म्याचा स्वीकार केला, तसं आज मी मेसेज घेऊन गेलो तर आज देखील 4-5 हजार लोक त्याचा स्वीकार करतील. हा इफ आय स्टँड and I thought, if I stand there and can tell them, go pick yourself out a bunch of men out there among you and bring them here, see if he is still Messiah. म्हणजे त्याचेच विचार चालू आहेत. तुम्ही सांगणार अरे तुम्ही तुमच्यातील काही लोक गोळा करा, तरुण मंडळी काढा, काय सगळी तयारी चालू आहे प्रॉफिटची. ओके, सी and then I will say, now upon the same ground that your forefathers rejected this Messiah, you receive him. जसे तुमच्या पूर्वजांनी या येशू ख्रिस्ताचा काय केला, त्याग केला, त्याला स्वीकारलं नाही, हा तर आज तुम्ही काय कराल, तोच मसीहा तुम्ही काय कराल, त्याला स्वीकाराल. यू रेज अप युअर हँड्स अँड यू विल रिसीव द होली गोस्ट राईट नाव. तुम्हाला पवित्र आत्मा मिळेल. आज चालू आहे प्रॉफिटचं सगळं मनात गोष्टी. And then they will evangelize the word in their part of the world once they receive it. आणि मग काय सुवार्थ सगळी त्यांची सेवा काय चालू आहे संपूर्ण जगामध्ये. Get the leaders and just hit the main now center. The leaders, let them start it. हा प्रॉफिट एकदम एक्झॉल्ट प्रॉफिटच्या मनामध्ये असं एक हे झालंय, उत्तेजना निर्माण झालेलं आहे की मी असं करेन तसं करेन. त्या लोकांना सांगेन, हा मेसेज घ्या, ते स्वीकारतील. त्यांचं झालं, सगळं चालू झालंय. अँड समथिंग स्ट्रक मी, हालेलुया. आणि कोणीतरी मला अडवलं अँड सेड डू नॉट गो नाव. हालेलुया. काय होतं, पवित्र आत्मा आला आणि तो सांगतो की आता तू तिथे जाऊ नकोस. फॉर द आवर इज नॉट येट. कारण अजून ती वेळ समय आलेला नाहीये. द जेंटाइल्स इजंट फुलफिल्ड येट. अजून परराष्ट्रीय अजून तयार झाली नाही, वधू तयार झालेली नाहीये. हालेलुया. भावने हे कोणासाठी थांबलंय, आपल्यासाठी थांबलंय. हालेलुया. म्हणजे आपली जबाबदारी काय आहे, आपल्याला तयार व्हायचं. आमेन. हा ओके. ओ आय थॉट दॅट वॉज जस्ट मी. तो अरे हा मी विचार करत होतो, पवित्र आत्मा नव्हता करत, परमेश्वराचा विचार करता. ही माझ्या मनामध्ये सगळे विचार चालू होते की मी असं करीन, मी जाईल इस्रायलमध्ये आणि लोकांना संदेश देईल, ते स्वीकार करतील आणि संपूर्ण जगामध्ये सुवार्थीचं काम चालू करीन. मी जेव्हा मी येतो तेव्हा कधीच देवाचं कार्य होत नाही. लक्षात घ्या, जेव्हा मी येतो, मला रिलेशन आहे, मला एवढं कळतं, मला मेसेज समजतो, देवाचं कार्य कधीच होत नाही. जेव्हा आपण, म्हणून प्रॉफिट सांगतात की सगळ्यात महान कार्य असेल की देवाच्या हाती पडणं. आमेन. So I started again and it got so bad I just couldn't stand it. तो एवढा मला जोरात फटका बसल्यासारखं वाटलं की मला ते सहन झालं नाही. And I went out behind the hangar and I bowed my head. मी तिथे गेलो, ते विमानाचे जे हँगर असतात तिकडे मागे गेलो आणि मी काय केलं, प्रभूकडे क्षमा मागितली. मी माझं मस्तक खाली झुकवलं. फादर, इज दॅट यू स्पीकिंग टू मी. काय प्रभू, तू माझ्याशी वार्तालाप आता करत होतास. He said, do not go to Israel now. The hour is not yet. तू इस्रायल मध्ये जाऊ नकोस, कारण ती वेळ घटका समय अजून आलेली नाहीये. I just went in, changed my ticket. मी गेलो आणि माझं तिकीट बदललं. Routed it again, went to the other way. See, because the hour is not yet. कारण वेळ घटका अजून आलेली नाहीये. म्हणून हा जो पिरियड आहे, हा वधूला तयार करण्यासाठी वेळ दिलेली आहे आणि आपली तयारी झाल्याशिवाय त्यांचं पाचारण नाहीये. राईट. तर भाव बहिणींनो, काय आपली इच्छा आहे की आपण तयार व्हावं. आमेन. कारण वधूने स्वतःला तयार केलं आहे, सजवलं आहे. आमेन. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. मला क्षमा करा, थोडा वेळ जास्त घेतला मी ब्रदर दुसरा विनंती करेन ते शेवटची प्रार्थना करतील. काय तुम्ही आशीर्वादित आहात. आमेन. महान थोरानुकर काही दया कृपा परमेश्वरा, धन्यवाद देतो, जे आभार मानतो परमेश्वरा.
कारण परमेश्वरा उत्तम भोजनाद्वारे तो आमचा परमेश्वर मार्गदर्शन केलाय. थँक्यू परमेश्वरा लॉर्ड, थँक्यू जीसस. आजच्या दिवसाबद्दल जे आभार मानतो की परमेश्वर आजचा दिवस तो आमच्या जीवनात दिलास परमेश्वरा, हालेलुया. आणि संधी दिलीस की परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणाशी यावे आणि परमेश्वरा ओ तुझ्याकडे उत्तम ते घ्यावे परमेश्वरा. कारण लॉर्ड जीसस गाय दूध देत नाही तर परमेश्वरा ते आम्हाला काढावं लागतं परमेश्वरा. हालेलुया. यस लॉर्ड. हो त्याचप्रमाणे परमेश्वरा आज परमेश्वरा वचनाकडे आम्ही गेल्याशिवाय ते आम्हाला मिळणार नाही परमेश्वरा. होय प्रभू. आणि परमेश्वर तुझे वचन परिपूर्णतेने भरलेलं आहे परमेश्वरा. आणि जोपर्यंत आम्ही तुझ्या वचनाकडे तुला शरण येत नव्हते परमेश्वरा आम्हाला काहीच मिळत नाही परमेश्वरा. यस लॉर्ड, हो, दॅट्स ट्रू. ज्याप्रमाणे लॉर्ड जीसस मिस्रामध्ये धान्य होतं परमेश्वरा, परंतु इस्रायल परमेश्वर याकोबाने परमेश्वरा ओ लॉर्ड त्या बनवलेला पाठवण्यास परमेश्वरा ओ तो कचरत होता, परंतु लॉर्ड जीसस जेव्हा तू परिस्थिती अधिक बिकट केली परमेश्वरा यस तेव्हा लॉर्ड. तो तयार झाला आणि परमेश्वरा हो हालेलुया. हो, त्यानंतर आम्ही बघितलं तर परमेश्वरा हो ते धान्य मिळाले, ती समृद्धी मिळाली. त्याचप्रमाणे तो गोषण प्रांत देखील परमेश्वरा हो त्या परमेश्वरा इस्रायलाच मिळाला परमेश्वरा. हालेलुया. आज आम्ही देखील तुझ्या वचनासाठी व्याकुळ व्हावे परमेश्वरा. आम्ही तुझे वचन परमेश्वरा पूर्णपणे परमेश्वरा वचनासाठी पूर्णपणे आमचं जीवन व्यतीत करावं परमेश्वरा. यस लॉर्ड, ते हेल्प अस वचन लॉर्ड. मिळवण्यासाठी आम्ही आमचं पूर्ण जीवाने पूर्ण मनाने झटावे परमेश्वरा. आज तू सहाय्य केल्याबद्दल धन्यवाद देतो थँक्यू परमेश्वरा. लॉर्ड, थँक्यू हो आज जीसस. तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल धन्यवाद देतो की परमेश्वरा व आमच्यासाठी तू फार थांबलास परमेश्वरा. आज तू हालेलुया. आमच्यासाठी वाट बघत आहेस परमेश्वरा. हालेलुया. हो कारण परमेश्वरा ज्यावेळी प्रॉफिटने विचार केला परमेश्वरा इस्रायल जाऊन परमेश्वरा तो प्रचार करावा परमेश्वरा, परंतु परमेश्वरा तू त्याला रोखलंस परमेश्वरा. हो कारण प्रभू परमेश्वरा आमच्यासाठी. तू परमेश्वरा आम्हाला हो बघितलंस हो हो परमेश्वरा. हालेलुया. व आमची हालेलुया. स्थिती बघितलीस की परमेश्वरा आम्ही हो तयार प्रभू. नव्हतो परमेश्वरा, क्षमा परंतु कर. लॉर्ड जास्त दया कर यस कृपा कर लॉर्ड, परमेश्वरा. हेल्प अस हो त्या लॉर्ड. परमेश्वरा हो त्या दयेला कृपेला आम्ही ठुकरावू नये परमेश्वरा. कारण हालेलुया. परमेश्वर आज देखील ते दयेच्या सिंहासनातून बसलेला आहेस परमेश्वरा. हालेलुया. हो लॉर्ड जेव्हा ते उठशील परमेश्वरा तेव्हा परमेश्वरा जगाची स्थिती काय होईल परमेश्वरा. होय हो प्रभू. लॉर्ड आज तो आम्हाला प्रत्येकावर तू दया कर परमेश्वरा. यस हो, लॉर्ड. आम्हाला तयार कर परमेश्वरा. हो लॉर्ड धन्यवाद देतो परमेश्वरा. हो त्या हालेलुया. रोजच्या उदाहरणा देखील धन्यवाद देतो कारण परमेश्वरा. हालेलुया. की हालेलुया. परराष्ट्रीय असम देखील परमेश्वरा हो हालेलुया. तरी इस्रायलच्या देवाला परमेश्वरा आपलं बल समर्पित केलं परमेश्वरा, Yes, आपलं Lord. जीवन समर्पित केलं यस परमेश्वरा. लॉर्ड. आज आम्ही धन्यवाद देतो परमेश्वरा त्या तुझ्या अपार दयेबद्दल अनुग्रह कृपेबद्दल परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. महाबद्दल तुला धन्यवाद देतो थँक्यू परमेश्वरा. लॉर्ड. ओ लॉर्ड जिथं प्रभू तू त्यांना सहाय्य कर परमेश्वरा. ओ अधिकाधिक परमेश्वरा वचनात मांडण्यासाठी प्रभू त्यांना सहाय्य कर यस परमेश्वरा. लॉर्ड, हेल्प अस या लॉर्ड. घराबद्दल तुझ्या आभार मानतो. या भावाच्या घरात परमेश्वरा तुझा आशीर्वाद नेहमी राहू दे परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. ओ लॉर्ड जर कुठलाही परमेश्वरा सैतानाचा परमेश्वरा डाव या परमेश्वर घरावर लागू नये परमेश्वरा. तर परमेश्वर तुझ्या सदोदित शांतीत ते घर बनावं परमेश्वरा. आणि परमेश्वर तुझ्या समृद्धीत वाढावे असं कार्यक्रम प्रार्थना करतो परमेश्वरा. अनेक स्थितीबद्दल धन्यवाद देते जपलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद आहे परमेश्वरा. कोणाला रिकामे हाती पाठवून नकोस प्रार्थना करतो. कारण परमेश्वरच्या गोड समाधानाने प्रार्थना विनंती करतो बाबा तू एका मान्य कर. आमेन. आमेन. I love you. I love you. Because you first loved me and purchased my salvation on Calvary tree. Amen. Second, praise the Lord.